तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील शिरला नेमाणे येथील काही शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत टरबूज पिकाची लागवड केली। मात्र कृषी केंद्र चालकाने दिलेल्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। शेतकऱ्यांनी मागितलेल्या कंपनीचे बियाणे न देता कृषी केंद्र चालकाने दुसरेच बियाणे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। टरबूज पिकाची लागवड केल्यानंतर 90 दिवसात हे फळ 5 ते 6 किलोचे होणे अपेक्षित आहे। मात्र या शेतकऱ्यांच्या शेतातील टरबूज फळाची वाढ केवळ 1 किलो वजनापर्यंत झाली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे। परिणामी संबंधित बियाणे लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे जवळपास 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर कृषी विभागाने संपूर्ण पिकाचा पंचनामा केला आहे, तर झालेल्या नुकसानीची बियाणे कंपनीने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। नमस्कार, मी शिरला नेमाने येथील शेतकरी अंकित दिनकर नेमाने, किरण प्रताप चव्हाण, अक्षय दिनकर नेमाने। आम्ही सागर किंगचं एक्सपर्ट लावलं, तर सागर किंगचं एक्सपर्ट लावल्यामुळे आमच्या या मालाची साईजच बनली नाही। साईज नाही बनली। आम्ही कंपनीला 1 महिन्यापासून आम्ही कॉन्टॅक्ट करत आहे। त्यांचे कोणतेच प्रतिनिधी इथं तळपाणी करायला येत नाही आहे, ना आम्हाला कुठलाच प्रतिसाद देत नाहीत। आता आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे कंप्लेंट केली। आज ते आले होते शेतामध्ये, त्यांनी पंचनामा केला। सागर कंपनीच्या एम्प्लॉयला पण बोलावलं, त्यांच्या समोर पंचनामा केलेला आहे। आता आमची शासनाला हेच विनंती राहील की आमच्या शेतीमालाचे जे काही नुकसान झालं त्याची आम्हाला मदत करण्यात यावी। मी सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी खामगाव। हे गाव शिरला नेमाने आहे आणि शिरला नेमानेचे आपले शेतकरी किरण भाऊ चव्हाण, अक्षय नेमाने आणि त्यांचे भाऊ असे तिघांची माझ्याकडे 2 तारखेला तक्रार आली होती। त्यांनी सागर बायोटेक कंपनीचे वॉटरमेलन चे बियाणे लावले होते। आता त्याचे असं त्यांचं म्हणणं होतं की त्याची साईज वाढली नाही। 2 तारखेला त्यांनी तक्रार दिली कार्यालयामध्ये। 2 तारखेलाच आम्ही कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांना सोबत घेऊन व्हिजिट केली आणि त्या दिवशी कंपनीचे प्रतिनिधी नव्हते। आज त्यांना परत बोलवलं आणि आज दिनांक 6 मार्चला परत आम्ही आलेलो आहे कंपनीचे प्रतिनिधी यांना घेऊन। त्यांना याबाबत माहिती करून दिली की याचे फळ आहे, त्या फळाची धारणा जी आहे याची वाढ झालेली नाही आणि त्याबाबत आज पंचनामा केलेला आहे आणि आम्ही पंचनामा परत पुढील कारवाईकरता सादर करणार।